नमस्कार. तूळ राशीच्या सर्व जातकांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण तुला राशीच्या आगामी संपूर्ण वर्षाचा प्रवास शांत आणि सखोल पद्धतीने समजून घेणार आहोत. ग्रहांची गोचरी, बदलणारी नक्षत्रे आणि निर्माण होणारे महत्त्वाचे योग तुमच्या जीवनावर कसा परिणाम करतील हे आपण 2-2 महिन्यांच्या टप्प्यात पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया. चैत्र आणि वर्षाक, संयम आणि व्यावसायिक प्रगती. वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात काहीशी संथ राहू शकते. या काळात घाईगडबड करण्याऐवजी संयम ठेवणे आणि सातत्याने प्रयत्न करत राहणे हीच यशाची गुरुकिल्ली ठरेल. शुभग्रहांच्या अनुकूल प्रभावामुळे तरुणांना भाग्योदयाचे संकेत मिळू शकतात. विशेषतः कला, संगीत किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रसिद्धी आणि ओळख मिळण्याची शक्यता आहे. वैशाख महिन्याच्या सुरुवातीला काही विरोधक सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे निर्णय घेताना सावध राहणे आवश्यक आहे. परंतु पौर्णिमेच्या आसपास परिस्थिती सकारात्मक वळण घेईल. या काळात वैयक्तिक आयुष्यात आनंददायी बातम्या मिळू शकतात, महत्त्वाचे व्यावसायिक करार यशस्वी होऊ शकतात, नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ आणि आषाढ, जिद्द आणि करिअरच्या संधी. ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीला मन थोडे अस्वस्थ किंवा निराश वाटू शकते, पण काळ जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्ही तुमच्या जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात कराल. विशेषतः तरुणांसाठी हा काळ शिक्षण, नोकरी आणि विवाह या तिन्ही क्षेत्रात सकारात्मक बदल घडवू शकतो. आषाढ महिन्याच्या सुरुवातीला काही संघर्ष दिसू शकतो, पण हा संघर्षच पुढील यशाचा पाया ठरेल. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ दिशा दाखवणारा ठरेल. महिन्याच्या उत्तरार्धात नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होऊन प्रगतीचे नवीन मार्ग खुलू शकतात. श्रावण आणि भाद्रपद, नवीन संधी आणि स्पर्धात्मक यश. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला गुरु आणि बुध यांचा युतियोग तरुणांसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. या योगामुळे नवीन नोकरीच्या संधी किंवा करिअरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. चंद्रग्रहणाच्या काळात व्यावसायिक भागीदारीत थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात पुन्हा परिस्थिती सुधारेल आणि व्यवसायात तेजी दिसू शकते. भाद्रपद महिन्यात बुध आणि शुक्राचे भ्रमण तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण आणि प्रभाव वाढवेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी हा काळ विशेष यशाचा ठरू शकतो, मात्र या काळात संसर्गजन्य आजारांपासून सावध राहणे हिताचे आहे. अश्विन आणि कार्तिक, उत्सव आणि अनपेक्षित यश. अश्विन महिना तुमच्या राशीसाठी आनंददायी राहू शकतो. उत्सवांचे वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनाला उत्साह देईल. पौर्णिमेच्या आसपास व्यावसायिक लाभाचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे, तसेच प्रवास किंवा पर्यटनाचेही योग दिसत आहेत. कार्तिक महिन्यात मात्र शेअर बाजार किंवा जुगारासारख्या जोखमीच्या व्यवहारांपासून दूर राहणे अधिक योग्य ठरेल. पौर्णिमेनंतर अचानक परिस्थिती बदलू शकते आणि तरुणांना अनपेक्षित नोकरीच्या संधी मिळू शकतात. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना थोरामोठ्यांच्या सहकार्यामुळे अचानक लाभ मिळू शकतो. मार्गशीर्ष आणि पौष, सन्मान आणि प्रसिद्धी. मार्गशीर्ष महिना तुला राशीसाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो. या काळात नवीन व्यावसायिक उपक्रम सुरू होऊ शकतात. सरकारी स्तरावर सन्मान मिळण्याची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात जाहिरात, मीडिया किंवा जनसंपर्क क्षेत्रातून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. पौष महिन्यात आर्थिक प्रवाह चांगला राहील, मात्र विक्री क्षेत्रात काम करणाऱ्यांना थोडी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खेळाडूंना शुभ ग्रहांची साथ मिळेल, पण दुखापतींपासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. माघ आणि फाल्गुन, गुंतवणुकीतून लाभ. माघ महिन्यात जुनी गुंतवणूक अचानक फायदा देऊ शकते. या काळात सूर्यग्रहणाचा प्रभाव असल्यामुळे पालकांच्या आरोग्याची थोडी चिंता निर्माण होऊ शकते, मात्र महिन्याच्या उत्तरार्धात ग्रहांची स्थिती सुधारेल. तरुणांच्या आयुष्यात काही आनंददायी आणि अनपेक्षित बदल घडू शकतात. फाल्गुन महिन्यात नोकरीत थोडा तणाव जाणवू शकतो, म्हणून काम करताना घाईगडबड टाळा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. महिन्याच्या शेवटी थोरामोठ्यांच्या मध्यस्थीने अडकलेली कामे मार्गी लागतील आणि कौटुंबिक वातावरण आनंदी होईल. एकूण पाहता तुला राशीसाठी हे वर्ष बदल घडवणारे आणि नवीन संधी देणारे ठरू शकते. तुमच्या बुद्धिमत्ता, संतुलित विचारसरणी आणि कलात्मक गुणांचा योग्य वापर केल्यास तुम्ही या वर्षात यशाची नवी शिखरे गाठू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल, शांत आणि शास्त्रोक्त ज्योतिष माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.